शिवराय, मी माधव तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील। तुमच्या माझे सर्व इच्छा पूर्ण होतात। आता वाजलेले 7:30 आणि मला कपडे धुवायचे आहे। तर सामान एवढं सगळं भरून ठेवलेलं, बाकीचं भरायचं बाकी आहे, स्वयंपाक पण करायचा आहे। तर आज थोडंफार शूट करून म्हटलं आणि जवळच आहे, मी तुम्हाला दाखवेल पुढं। तर बाकीचं मग उद्या बघू, आता जसं टाईम भेटेल। यांना पण टाईम पाहिजे, त्यावर डिपेंड आहे आणि गाडी पण भेटायला पाहिजे। तर बघू कसं होतं। इतकं बोर होतं हे सामान शिफ्ट करण्यामध्ये, पण काय करणार, करावं तर लागतंच। आणि केस पण धुतलेले आहे, आता एकदा कपडे धुवून घेते आणि मग बाकीचे कामं करते पुढे। मग स्वयंपाक करायचा आहे, 8पर्यंत कपडे धुवून होतील, मग बाकीचे कामं करणार आहे। तर हा जो व्हिडिओ आहे आईस्क्रीमचा तो कालचा आहे, पण तो तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलं होतं म्हणून करते। तर इथं मी 2 चमचे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली। कपामध्ये थोडंसं दूध घेतलं, त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आणि पातेल्यामध्ये 1 ग्लासभर दूध गरम करायला ठेवलेलं होतं। दुधाला छान उकळी आल्यानंतर जे मिश्रण आपण दूध आणि कस्टर्ड पावडर मिक्स केलेली आहे ती त्यामध्ये टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं। आणि थोडंसं ते 5-1 मिनिटे छान आपल्याला ते कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी साखर टाकलेली आहे, म्हणजे थोडीशी आईस्क्रीम ची टेस्ट चांगली व्हावी त्यासाठी। तर छान मिक्स करून घेतलेलं आहे, साखर पूर्ण त्यामध्ये वितळू द्यायची आणि हे सर्व झाल्यानंतर जवळपास 7 ते 8 मिनिटांमध्ये सर्व काही प्रोसेस होते। त्यानंतर याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं। तोपर्यंत इथं मी एक आंब्याचा गर काढून घेत आहे, छान असा गर काढून घ्यायचा त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। तर मँगो आईस्क्रीम म्हटल्यानंतर मँगो तर राहणारच। तर पूर्ण एक आंब्याचं मी इथं जे आहे तो गर काढून घेते, म्हणजे आंब्याचं जे आपल्याला पाहिजे आहे ते काढून घेते, मिक्सरमध्ये घ्यायचं। त्यानंतर त्याचं बारीक मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे जे मिश्रण आहे ते हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच ते टाकायचं आहे, गरम असताना टाकायचं नाही। त्यामुळे आधी हे करून ठेवायचं, थंड होऊ द्यायचं, मग त्यानंतर आपण यामध्ये ते मिश्रण टाकणार आहे आंब्याच्या गर जो मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे त्यामध्ये। तर इथं मी असे थोडेसे स्लाइस करून मग काढून घेते, तर मग इझी पडतं काढण्यासाठी। तर पिल्लूची गडबड चालू होती आणि त्याच्यासोबतच माझ्या गप्पा वगैरे मारायचं काम चालू असतं। त्याचं काही ना काही म्हणजे मध्येच काहीतरी वेगळं काहीतरी बोलतो, म्हणजे माणसाला मग हसूही येतं आणि कधी कधी चिडचिडाही होते, खूप परेशान करतो कधी कधी असे होतं। मँगो म्हटल्यानंतर त्याचं फेवरेट आहे। तिथे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ते जे आपण कस्टर्ड पावडरचं मिश्रण तयार केलेलं आहे ते पूर्णपणे त्यामध्ये टाकायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरचं झाकण लावून फिरून घ्यायचं आहे। आणि इथं मी 2 चमचे जे आहे आपली मलाई ती टाकलेली आहे, तर मिक्सरमध्ये फिरून घेतलं। त्यानंतर सेट होण्यासाठी मी 3 ते 4 तास ठेवलेलं होतं। त्यानंतर पुन्हा मिक्सरमध्ये त्याचं क्रीमी टेक्स्चर होईपर्यंत फिरून घ्यायचं आणि पुन्हा मग आपल्याला हे ओव्हरनाईट किंवा 7 ते 8 तासभर आपल्याला असं स्टोअर करायचं आहे फ्रीजमध्ये। तर म्हणजे पूर्ण जे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे ते मिक्सरमध्ये काढून फिरून घ्यायचं, पुन्हा सेट व्हायला ठेवायचं, 3-4 तास सेट होऊ द्यायचं, पुन्हा एकदा मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आणि त्याचे क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं। त्यानंतर इथं मी कंटेनरमध्ये टाकलेलं आहे त्यानंतर वरतून गार्निशिंगसाठी मँगोचे काप टाकले, त्यानंतर ड्रायफ्रूटही टाकले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता आईस्क्रीम तयार झालेली आहे। आणि जो प्लास्टिक आहे तुम्ही यासाठी लावलेला आहे की त्यामध्ये जे बर्फाची क्रिस्टल तयार होऊ नये म्हणून, त्यासाठी तो प्लास्टिकचा कागद लावलं होतं। तुम्हाला नसेल गरज वाटत तर नाही लावलं तरी चालेल। आणि तुम्ही ते बघू शकता मस्त मँगो आईस्क्रीम तयार झालेली आहे, टेस्टी एकदम जशी आपण शॉपमध्ये खातो तशी। आणि वरतून मी ड्रायफ्रूट टाकलेले आहे। तर इथे सकाळचे 5:30 वाजलेले आहे। मी पॅक करून ठेवले, फक्त डबे उचलून न्यायचे। एक पण थोडेसे भांडे राहू दिले आणि हे पण असं पॅक करून ठेवले, म्हणजे पटपट होऊन जाईल। तर हे सर्व माझं मेकअपचं सामान आहे। आता हे एका पिशवीमध्ये भरून ठेवते, असेच बॉक्स जसेचे तसे आहे ते बघते किती आहे काय आहे ते, आणि आता भरून ठेवते। बिना कामाचं पण खूप वस्तू आहे यामध्ये, त्याही भरून ठेवायच्या आहे। तर हे असं आहे सर्व काही। आणि कालचं जे कपडे वगैरे पॅक करून ठेवले तर हे असे ठेवलेले, आता एवढं सर्व करते आणि त्यानंतर मग बघू काय होतं काय नाही, आणि मग तिकडं शिफ्ट करणार आहे तेही तुम्हाला दाखवेलच मी। तर सर्व काही सामान मी पॅक करून ठेवलं जेवढं मला शक्य झालं तेवढं। आणि आता इथं खिचडी बनवते, कारण पिल्लू आणि पिल्लूचे बाबा दोघेही झोपलेले होते, म्हटलं ते उठल्यानंतर मग आम्हाला जायचं होतं सामान घेऊन तिकडे। तर मग दुपारची नाश्त्यासाठी मग मी म्हटलं तर भूक लागतेच ना, तर म्हटलं थोडीशी खिचडी बनवूया। तर इथं मी खिचडीचं सर्व साहित्य काढलेलं आहे, कांदा, टोमॅटो, बटाटा जे पाहिजे, मिरच्या, लसूण, त्यानंतर जो ब्राऊन राईस आहे तो घेतलेला आहे। तर इथं मी आता मस्त व्हेज अशी खिचडी बनवणार आहे, मसाला खिचडी। आणि ब्राऊन राईसची रेसिपी मी ऑलरेडी दाखवली आहे, सेम आपल्या खिचडीसारखीच ॲज इट इज तशीच बनवायची। तर इथं जवळच आहे ती रूम, तिथं क्लीन करायची, कारण क्लीन करून सामान घातल्यानंतर मग जास्त काही त्यांनी क्लीन करून दिलेली पण इतकी काही केलेली नाही। तर म्हटलं चला आता क्लीन करून घेऊ आणि मग सामान तर तुम्हाला पण दाखवते। चला तर मग फरच्या पिवळ्या कसं नाही काय म्हणते, हार्पिकने नाही का नाही इथल्या
तर हा दरवाजा आणि असे रूम आहेत. फॅन वगैरे यांचा आहेत. आमचा फॅन तसंच ठेवून बंद पण पडायचा. तर पिल्लूची बघा इथं काय कारनामे चालू आहेत. आणि वाजू नको थांब. आणि ही बेडरूम आहेत. त्यांनी POP केलेलं आहे त्याच्यामध्ये. किचन यापेक्षा ती रूम खूप चांगली होती पण भाड्यासाठी, कारण ते आंटी आता 10,000 करतील, इथं 8,000 आहे. त्यामुळे म्हटलं ठीक आहे. आणि त्यांचं पण असायचं आता असे आहेत. तर आता मी एवढं क्लीन वगैरे करते. झटकून वगैरे जाळे वगैरे काढून घेतलं. म्हणजे खूप जास्तही खराब नाही, कलर थोडंसं डाऊन वाटतं. आणि फरची थोडीशी बेडरूममध्ये थोडीशी आणि किचनमध्ये जे बेसिनच्या खाली वगैरे असतं तिथं थोडीशी खराब झालेली. म्हणजे जी आधी राहत होती तिने जर क्लीन ठेवलं असतं तेवढी खराब झाली नसती. कारण सगळेच जण आपल्यासारखे नसतात, सगळेच क्लीन नाही ठेवत रूम. कोणी ठेवतं, कोणी नाही ठेवत. आणि जेवढं क्लीन केलं तेवढं आपल्यासाठी चांगलंच असतं असं मला तरी वाटतं. तर इथं तुम्ही दरवाजा बघू शकता. जो मी पुसलेला आहे तो कसा दिसतोय आणि जो बाकीचा पुसायचा राहिलेला आहे एवढा काळा झालेला. आणि सध्या तिथं आम्ही राहतो तोही मी 2-3 वेळेस पुसलेला असतो. तुमच्यासोबत ते शेअर केलं होतं जेव्हा क्लिनिंग केली तेव्हा. त्यामुळे आपण जिथं राहतो तेव्हा आपण आपल्या स्वस्तसाठी म्हणजे आपण तिथं राहतो म्हणजे आपलं रूम ही क्लीन ठेवायलाच पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि मेन म्हणजे आम्हा दोघांनाही रूम ही क्लीनच लागते, मग ती भाड्याची असो किंवा कशी असू दे. पहिलीही मी तुमच्यासोबत वापीची रूम मी माझं जुनं चॅनलवरती शेअर केलेली आहे थोडक्यात. तर इथं हा दरवाजाच एवढा क्लीन करण्यामध्ये माझा एवढा वेळ गेला. आणि नंतर बाकीचं जे शूट आहे तेही घेणं पॉसिबल नाही झालं, कारण आम्हाला जवळजवळ 2 ते 2.5-3 तास यामध्येच गेले. त्यामध्ये पिल्लू ही पाणी खेळायचं कामं काहीतरी काही ना काही चालूच होतं त्यामुळे. आणि तुम्ही एक विचार करू शकता तिथं दरवाजाच पुसण्यासाठी एवढा वेळ गेला, तर बाकीचे किचनचा डोर पुसण्यासाठी वेळ गेला. त्यानंतर बाकीचं ही बाथरूम वगैरेही धुवून काढलं. म्हणलं इथं सामान टाकल्यानंतर ना त्या आधीच रूम क्लीन केलेली बरं असते. आणि आता डायरेक्ट मग आता मी दिवाळीलाच क्लिनिंग करेल, आता तशी वरचेवर करेल पण सर्व सामान वगैरे काढून. तर त्यामुळे म्हटलं मग आधी क्लीन करून घेऊ. आणि ज्यांची रूम आहे त्यांनी क्लीन करून दिलेली होती, पण शेवटी आपल्या स्वतःच्या हाताने क्लीन केलेलं कधीही चांगलं, म्हणून मी म्हटलं चला. आणि त्यांनी वरचीवरच क्लीन केलेली असं मला तरी वाटलं. मग हे बोलले की चल क्लीन करूनच घेऊ, आपल्याला राहायचे म्हणजे रूम ही क्लीनच पाहिजे. फक्त एवढंच आहे, रूम चेंज करायला काय होतं, आपण आपली जे आधीची रूम असते एकदम सेट केलेली असते, जसं पाहिजे तसं सामान ठेवलेलं असतं, क्लीन वगैरे असतं. आणि दुसऱ्या रूममध्ये जाऊन आता तुम्हीच विचार करू शकता, आमची तीही रूम मला साफ करून द्यायची असं काही नाही. आता इकडे आल्यानंतर ती रूम ॲज इट इज तशी सोडून द्यायची, असं कोणतीही रूम जर आपल्याला सोडून द्यायची असेल ना क्लीन करून द्यावंच लागते. त्यामुळे असं वाटतं असं किती दिवस लोकांच्या रूम साफ करत बसायचे, स्वतःचं घर पाहिजे. पण असा जॉब असल्यानंतर काय करणार, रूम तर चेंज करावीच लागतात. आणि जॉबही असं बाहेर की जिथं आपण स्वतःचं घर घेऊनही काय उपयोग नाही, कारण आपण तर कायमची तर राहणार नाही. त्यापेक्षा मग असं असतं. आणि भाड्याची रूम तर जे भाड्याने राहतात त्यांना तर माहीतच असेल काय असतं भाड्याच्या रूममध्ये. आणि स्वतःची रूम असली तर ती वेगळीच गोष्ट असते. तर बाहेर राहायचं म्हटल्यानंतर आणि आपण इथं कायमस्वरूपी राहू शकत नाही, त्यामुळे रूम घेऊन बी काही फायदा नाही असं, म्हणून तर मग आता भाड्याच्या रूममध्ये राहावं लागतं. तर फायनली आमची रूम क्लीन झालेली आहे. आणि मला एवढं काही शूट करायलाही वेळ भेटला नाही, कारण बाकीचे कामामध्ये खूप वेळ गेला. आणि या 2-3 दिवस समजा आता व्हिडिओ आला नाही तर कारण हेच होतं, पूर्ण शिफ्टिंग केली, सामान जवळपास लावून झालेलं आहे, थोडंफार लावायचं बाकी आहे. तर आता मी 3 दिवस माझा गॅप पडला, एकही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला नाही. तर आता उद्या 2 व्हिडिओ किंवा परवा 2-3 व्हिडिओ असे टाकेल मी 2-2 दिवस, म्हणजे मग तुम्हालाही बघायला भेटेल. तर हे मी तुम्हाला सांगत होती, तर थोडंसं क्लीन करायचं राहिलं, म्हणजे जी राहत होती तिने क्लीन केलं असतं तर व्यवस्थित राहिलं असतं असं मला तरी वाटतं. आता वाजलेले आहे 9, आम्ही गेलो होतो 5 वाजता. तर आल्यानंतर फक्त मी फ्रेश झाले, आंघोळ केली आणि पिल्लूला आंघोळ घातली, त्याचं आवरून दिलं, बस बाकी काहीच नाही. तर स्वयंपाक करायचं तेवढा वेळ लागला क्लीन करण्यासाठी. ही रूम तशी पाहायला गेली तर खूप क्लीन आणि चांगली आहे, पण काय म्हणतात पैसे खूप जास्त आहे. त्यापेक्षा म्हटलं जाऊ दे, बिना ब्रोकरची भेटते तर ठीक आहे. त्यापेक्षा असं तर ब्रोकरला 5,000 रुपये देऊन मग रूम शोधावं लागते. आणि ह्या तर मग अजून 4-5 महिने म्हणजे जानेवारीमध्ये 10,000 रुपये भाडं करतील. तर मग 2,000 रुपये वाचायचं असेल तर त्यापेक्षा म्हटलं तिथंच जाऊया. बघू अजून किती दिवस इथे राहावं लागतं आणि अजून किती दिवस लोकांच्या रूम साफ करायला लागतं काय माहीत. पूर्ण पाय दुखत आहेत. आता मी स्वयंपाक बनवते, बघू आता काय बनवते. मसूरची डाळ बनवणार आहे आणि चपाती बनवते, कारण पिल्लू ज्वारीची भाकरी खात नाही आणि तेही तुमच्यासोबत शेअर करते. जास्त लेट झालं होतं त्यामुळे हे बोलले की रसच कर, आंबे आहेत आणि चपाती. आणि हा जो ताट दिसता आहे तर हे पिल्लूने असं केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आंबा म्हणजे आमचा एकदम फेवरेट आहे, जितका तुम्ही द्याल तितका आम्ही खायला तयार असतो. म्हणजे डेली एक दिला ना तरीही तो खाईल. आणि मेन म्हणजे त्याला केशरनी काय होत नाही, आम्ही केशरच आणतो, दुसरा कुठल्याही प्रकारचा आंबा कधी आम्ही आणतच नाही आणि त्यालाही मी देत नाही, कारण केशरमुळे त्याला कुठलाच त्रास होत नाही. त्यामुळे
तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता। जेवण वगैरे केलं तर भरपूर उशीर झाला, अजून 2-3 दिवस तर असेच कामं आहे, अजिबात कशासाठीच वेळ नाही, बसण्यासाठीही वेळ नाही, असं शिफ्टिंगचं काम असतं। तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता। तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय।